प्रश्नाचे उत्तर एका थरारक, रक्तरंजित आणि मानवी क्षमतेच्या पलीकडच्या संघर्षात दडले आहे. 12 जुलै 1660ची ती काळोखी रात्र. आषाढी पौर्णिमेचा अक्षरशः ढगफुटीसारखा कोसळणारा मुसळधार पाऊस. पन्हारगडाच्या वेढ्यातून निसटल्यापासून महाराज आणि त्यांचे मावळे सलग 18 तास चालत होते. तब्बल 45 ते 50 किलोमीटरची खडतर, अंधारी आणि चिखलातून केलेली ती जीवघेणी पायपीट. शरीरातील त्राण संपलेले, अंगावरचे कपडे पावसाने आणि चिखलाने जड झालेले आणि पावलोपावली निसरडी वाट. दाट जंगल आणि मुसळधार पावसामुळे या अत्यंत थकलेल्या सैन्याचा वेग नैसर्गिकरित्या मंदावला होता. पण निसर्गाचा हा अडथळा केवळ सुरुवात होती. खरी कसोटी गडाच्या पायथ्याशी त्यांची वाट पाहत होती. विशाळगडाची वाट मोकळी नव्हती. शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे आणि पालवनचे जसवंतराव दळशी या आदिलशाही सरदारांनी गडाच्या प्रवेश मार्गावर आपले ताजेतवाने आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले सैन्य आधीच तैनात करून ठेवले होते.